नमस्कार मैत्रिणींनो. आता सगळेजण कसे आहात? आनंदातच असतील. तर आमचे सगळं उठलेले आहे आणि सगळीकडे राडा आहे. अजून झाडून बिडून काढायचे. आज सगळे उशिराच उठले आहे. काही स्वयंपाक चालू आहे. आज आम्ही गवारीची भाजी करतोय. नाश्त्याला पोहे करतोय. अजून झाडून काढायचं. इकडेही राडा पडलेला आहे. सगळीकडे राडाच आहे. सकाळी उठलं की सगळा पसाराच असतो. काही नाश्ता, काही भाजी करणं हे चाललेलं आहे. आणि काल बाळाची सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये सांगितलं की बाळाच्या गळ्यात एक नाळ आहे आणि थोडंसं पाणी कमी झालेलं आहे. पण ते मुलगा आणि सून काही सिरियसली काही घेत नाही. ते काही सिरियसली घेत नाही. ते म्हणतात काही नाही होत, कारण इजर करायला नको, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते असे डॉक्टरने सांगितले. डॉक्टर म्हणले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे मुलगा आणि सून बिनधास्त आहे. पण माझ्याच डोक्याला जास्त टेन्शन आहे. काय करावे सांगा तुम्ही. नाळ सांगितला एक पदर आणि पाणी कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व टेन्शनच येत आहे. आता काय करायचं असं सगळ्यांना. बाकीचे म्हणतात तू काही टेन्शन घेऊ नको. मुलगा आणि सून काही टेन्शन घेत नाही. ते म्हणतात काही होत नाही. त्याच्यामुळे एक फोन आलेला आहे मिस्टरांना आणि त्यांचंही बोलणं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये गोंधळ हा चालतोच. आणि ते म्हणतात मुलगा सून काही होत नाही गळ्यात नाळ अडकल्यावर. आणि मला टेन्शन आलेलं आहे, पण मी काहीच करू शकत नाही. सांगा तुम्ही मित्रमैत्रिणींनो आता काय करायचं. तर ते म्हणतात की काही 15 दिवस वाट पाहून परत सोनोग्राफी करूया. मग अशा प्रकारे चाललेलं आहे घरात आमच्या. की ते मुलगा जास्त काही बोलू देत नाही. तो माझ्या विरुद्ध बोलतो. त्याच्यामुळे मी पण जास्त काही नादी लागत नाही. तर त्यांचं पहिलंच मूल आहे. त्यांना त्याचा काही अनुभव नाही आहे. पण डॉक्टर म्हणतात की राहू द्या, मी नॉर्मलची गरज घेतो, काही होणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही आता सध्या गपचीप बसलेलो आहे. काय बोलणार आणि कसं बोलणार. काय सून आणि मुलामध्ये नाही बोलता येत जास्त. त्याच्यामुळे मी आता गपचीप बसलेली आहे. काय त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. आता कोणी लहान नाही. त्याच्यामुळे आम्ही पण शांत बसलेलो आहे. पण तुम्हीच सांगा आता हे योग्य आहे का नाही. त्या डॉक्टर म्हणतात तसंच ऐकावं. हाच विचार चाललेला आहे. 15 दिवस थांबणे म्हणजे टेन्शनच आहे. 15 दिवसांनी ते म्हणतात सोनोग्राफी करून बघू, अजून कमी झालं तर डिलिव्हरी करू, असं काही चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही पण गपचीप बसतो. त्याचा अनुभव आहे आम्हाला जास्त. पण आत्ताच्या पिढीपुढे काही बोलता येत नाही. आता स्वयंपाक चाललेला आहे. सून करीत आहे स्वयंपाक. बाकी सर्व व्यवस्थित आहे. मोठ्या मुलाचा मुलगा 2.5 वर्षाचा झाला आहे. त्याचं पण सिझरच केलं. त्याला पण हाच प्रॉब्लेम आला होता. तो तिचे आईवडील असेल, आई नाही. त्याच्यामुळे ही कोणताही निर्णय नवऱ्याबरोबरच घेते. सासूचं काही ते ऐकत नाही. त्याच्यामुळं आपल्यालाही काही बोलता येत नाही. चला भेटूया परत त्या ब्लॉगमध्ये.